श्री स्वामी समर्थ. अनेक वेळा आपल्यासोबत असे होत असते की आपल्या मनात खूप काही गोष्टी आपण दाबून ठेवलेल्या असतात. त्याचं मनावरती दडपण खूप वाढत असतं आणि कुणाला तरी त्या गोष्टी सांगितल्याशिवाय आपलं मन हलकं होत नसतं. पण मूळ समस्या अशी असते की त्यावेळी आपण ज्या मनस्थितीत असतो, आपली जी विचार करण्याची पातळी असते ती कुणी समजू शकेल असे कधीच नसते. शिवाय कुणाला मनातले सांगायचे म्हटले तर ती व्यक्ती त्या गोष्टी फक्त स्वतःपर्यंतच ठेवत नसते. ती ह्या गोष्टी कुणा ना कुणाला तरी सांगणारच. आणि त्यातील काही गोष्टी अशाही असतात की ज्यामुळे लोक आपली चेष्टाही उडवू शकतात. आपण असे विचार करतो म्हणून आपल्याला जज करू लागतात आणि आपल्याला नंतर ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाणे अवघड होते. आणि मग आपल्या मनात येतं की आपण उगीच त्या व्यक्तीसमोर आपलं मन मोकळं केलं. आणि या अनुभवाचा परिणाम म्हणजे पुढे पुढे आयुष्यात आपण कुणाला काहीच सांगत नाही आणि सगळ्या गोष्टी मनातच दाबून ठेवू लागतो. ह्याचा कालांतराने आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती आणि आपल्या स्वभावावरतीही परिणाम होऊ लागतो. आपली चिडचिड वाढते, एकटेपणा जाणवू लागतो, माणसे दुरावतात. ह्यालाच आजच्या जगात डिप्रेशन असेही म्हणतात. या डिप्रेशनचा लोकांनी नुसता बाऊ करून ठेवला आहे. हे खरं आहे की ह्या जगात कोणीच अशी व्यक्ती नसते जी आपण सांगितलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ठेवेल. कधी ना कधी, कळत न कळत ते कुणासमोर तरी ह्या गोष्टी बोलून जाणारच आहेत. मग अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? गोष्टी मनात दाबून स्वतः त्रास करून घ्यायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी, मनावरचे दडपण आपण एका व्यक्तीकडे सांगू शकतो आणि ती ह्या गोष्टी कुणाला समजूही देणार नाही. उलट त्यावरती मार्ग काढायला आपली मदत करेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपली स्वामी माऊली. ऐकायला जरा बालिश वाटेल पण तितकेच सत्य आहे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी खऱ्या असतात त्यांच्यावरती सहज विश्वास बसत नसतो. पण ह्या उलट वाईट गोष्टींवरती लगेच विश्वास बसत असतो. आपल्याला नेहमी परिश्रम करावे लागतात. उदाहरणार्थ बघा, दिवसभरात कोणी 10 लोक आपल्याला म्हणू देत की आज तुम्ही किती छान दिसत आहात. त्यावरती आपला विश्वास बसत नसतो. आपल्याला वाटते की ह्यांचे आपल्याकडे काहीतरी काम असेल म्हणून आज आपली स्तुती करत आहेत. पण कुणी एक व्यक्ती येऊन आपल्याला म्हणाली की आज जरा विचित्रच दिसत आहेस किंवा आजचा ड्रेस तुला चांगला दिसत नाहीये, तर ही गोष्ट आणि हा विचार आपल्या डोक्यात सतत फिरत राहतो. सांगायचं तात्पर्य इतकंच की काही गोष्टी खऱ्या वाटत नसतात. त्यांच्यावरती आपल्याला शंका येत असते. त्या गोष्टी जास्त करून बरोबरच असतात. शिवाय स्वामीही म्हणतात की कुणी तुझे ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्याकडून ते ज्याला जायला हवे त्यापर्यंत ते नक्की पोचेल. तर आपण बोलत होतो मनातले व्यक्त करण्याबाबतीत. तर ह्यासाठी आपल्याला दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटं काढावी लागणार आहेत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्या सोयीनुसार आपल्याला जप करायचा आहे. मग ते 1 माळ असो, 3 असो किंवा 11 माळा. जितकेही कराल ते मनापासून डोळे मिटून आणि आसनावरती बसून करा. जप झाला की डोळे मिटून तसेच बसा. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या मनातल्या मनात स्वामींना सांगा. हवे तर गाऱ्हाणे घाला. लहानपणी कुणी मारले किंवा काही हवे असेल तर आईबाबांकडे रडत रडत सांगायचो, त्याच भावाने या सगळ्या गोष्टी स्वामींकडे बोला. नक्की करून तरी बघा. ऐकायला तुम्हाला पोरकट वाटत असेल पण ही गोष्ट सगळ्यात प्रभावी आहे. फक्त तुमचं मन हलकं नाही होणार, पण तुम्हाला त्या गोष्टींमधून मार्गही स्वामी काढून देणार आहेत. हा व्हिडिओ बघणाऱ्या किमान 1-2% लोकांनी जरी हे मनापासून करून पाहिले तर हा व्हिडिओ बनवणे सार्थक झाले असे मला तरी वाटते. आणि जर तुम्ही हे करून बघितलं
आणि तुम्हाला तुमच्या समस्यांवरती काही फरक जाणवला तर कृपया कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला आणि इतर श्रोत्यांना ते वाचायला आवडेल. श्री स्वामी समर्थ.